हाय मित्रांनो, आपण आलो जास्कारला आईचे पालखीला. जो आईचा अंग निघतंय बघू शकता, माऊली आलेला आहे. एक राहतात बच्चे आले मित्रांनो, बघू शकता आपला शैलू दादा आलेला आहे आई रत्नेश्वरीच्या पालखीला. आणि दादा तुम्ही तर बघितलं आहे युट्यूबवर, दादा इंस्टावर असतोय, दादा फेमस खरं सांगतोय, फेसबुकला पण असतात व्हिडिओ दादाच्या. आणि दादाचं अन्नदान कसं चाललंय बघा. तर कारणाचं कारण काय माहिती का, जर गरिबांसाठी इथे जेवणाची सोय केलेली आहे दादानी. दादाचा घोडा लय भारी मला लय आवडतंय, माझ्या लग्नाला प्रिय आहे. अरे बस काय बाबा, आता चला आपण आईच्या दर्शनाला जाऊ. हाय मित्रांनो, आपण आलो जास्कारला आईचे पालखीला. जो आईचा अंग निघतंय बघू शकता, माऊली आलेला आहे. एक राहतात बच्चे आलेला आहे आणि दोन्ही आता चाललेले आहेत. आता चला आपण आईच्या दर्शनाला जाऊ. आईचा मुकुट पूर्ण अंग येईल पालखीचा, दरवर्षी असतोय घोडा. आणि सालाबाद प्रमाण तेही आपल्याला आमंत्रण केलंय, माऊली घोडा आलाच पाहिजे. तसा माऊली आलाय, तुमचा सगळ्यांचा युट्यूबला प्रेम आहे. आता बघूया पुढं. तर मित्रांनो, तसंच आपण आलो आईच्या गाभाऱ्यांना. आईची इथे एंट्री झाली, मंदिराचं बघू शकतो. आईचा पालखी आलेली आहे, आईला हाणाला चाललो आता आपण आलेलो आहोत. आता चला आतमध्ये जाऊ. माऊली चल. आणि जो पण माऊली चाललाय आणि बघू शकतो आता. पालखीला घोडा आलेला आहे बघू शकता. माऊलीला आता त्याला ना भाऊ जगला आहेत आपलं दोरीला धावलेला बघू शकतो. आणि आईची पालखी जी निघलेली आहे.
आमची रत्नूबाई पालखीत बसली ना, आता आई निघली. या आईची शाण्याची वाटून वर्षाने एकदा आईचा गुलाल भरला. हे माऊली घोडाला पण आशीर्वाद दिला. तुझा आशीर्वाद हे तुझा गुलाल नेवाला आलो पायाचा. खरंच सांगतो असाच आशीर्वाद आमच्या बस आहे माऊलीचा. बायचेसाठी नचवला आहे. बाय म्हणजे हांड्यातल्या बाय दरवर्षी नाच बघायला असते एवढं बाय, बरोबर का नाही? ही दारांची बघताय, नजर टाकू शकता. घोडा तिकडे नाचला आपला. आज आपण बायचे पाया केलाय ना माऊली. बायचे पाया पण दोन्ही पाय देतो, दोन्ही पाय देतो, दोन्ही पाय देतो. मला माहिती इथं कळत काय.
तर मित्रांनो बघू शकता आईनं बाबाही भेटलीत आपल्याला माऊलीच्या तरी आई रत्नेश्वरीच्या पालखीला आलून बाबा ना आई यांचा जोडा असाच सुखरूपी राहू दे. नवरा बायकोला ना बायको नवऱ्याला. आई बाबा बरोबर आहे ना? बरोबर एकदम करेक्ट. असाच आशीर्वाद राहू दे. दादांची पोरं कोण असतील ते बाबांना ना आईला व्हिडिओ जरूर दाखवा. आपल्या ब्लॉक मध्ये तिकडे आपलं माऊलीचं काम झालंय सोडताना बघा माऊली दोन्ही घोड्यांना इथं बाबा भेटला आपल्याला आई भेटली. नंबर पाठव. आशीर्वाद राहू दे. कसं सांगताय बोला आई काय बोलता आशीर्वाद. आम्ही होता आमचा आशीर्वाद तुला असाच लाभू दे. आहे ना आपला व्यवसाय माऊलीचा आणखी पुढे जाऊ दे. दोनाचे 4 घोडे होते 6 घोडे होते. योच आशीर्वाद बाबा भेटले इथं. विषय कसं असतंय बघा मावशी बोलण्या काकी बोलण्या लांबचा नाता आई बोलला ना बाबा बोलला जवळचा नाता. त्याच्यामुळे मी बनवताना व्हिडिओ बनवण्याचं कारण काय अशी माणसं वयस्कर माणसं गरीब माणसं ज्यांच्याकडे मोबाईल नाही ती व्हिडिओ मध्ये दिसतात पिक्चर मध्ये नंतर दिसतात. हेच आमचा ना तुमच्या मुलं आम्ही माऊली गाय गरिबांसाठी जाते तवरात बसाय बरोबर. तर मित्रांनो बघू शकता आपण आलो जसकार गावात. जसकार गावातून आता आईचा अंग निघला ना इकडे आईचा बघू शकता आईचा दादा इथे हे केलाय. आणि जो तुम्ही रिस्टार बघता दादा आणि दादा कसं अन्नदान ठेवलेलं आहे इकडं बघू शकता. आणि आपण दादा स्वतः वार्तांचं आणि बोलण्याचं उदाहरण काय बघ ते समाजकार्य करते त्यांचं दाखल्याचं काम असतंय. आणि दादा तुम्ही ते बघितलं आहे युट्यूबवर दादा इंस्टावर असतंय दादा फेमस खरं सांगतंय. फेसबुकला पण असतं व्हिडिओ दादाच्या. आणि दादाचं अन्नदान कसं चाललंय बघा. तर कारण्याचं कारण काय माहिती का जर गरिबांसाठी इथं जेवणाची सोय केलेली आहे दादानी. दादाचं नाव आहे पहिल्यापासून त्यांच्या घराण्याचं नाव आहे. आणि ही अशी सेवा करताना मग तुम्हाला त्यांच्या आपल्या चॅनलला आपण गरिबांना जो दान करील त्यांचा पहिला दाखवतो. तर आपण राजू दादा भेटू आता थोडा ती पण दादाच्या सोबत जेवण वारण्याचा म्हणजे मी ते एक सांगतोय जी सेवा आहे ना मी सांगतो जी सेवा करताना गाय गरिबांची मी तुम्हाला म्हणतो माझ्या चॅनलवर पहिला गरिबांच असते. त्याही नाही मला सांगितलं व्हिडिओ करा म्हणून मी स्वतः आलो त्यांना माहिती पण नव्हता. फक्त एक परमिशन घेतलं त्यांचा काय दादा व्हिडिओ काढू का. त्याला कारण काय कोणत्या घरात जाताना आपण पहिला विचारला पाहिजे बोलण्याचं तर ना. खरंच मला अभिमान वाटतंय काय जर ही अशी सेवा करते दादा राजू दादा तर असंच करून दे ना. दादाला भरभरून आईचा आशीर्वाद आधे मिळून दे ना. बघू शकता 18 वर्षीय दादा सोयी करते जेवणाची. दादाच्या दाराची डीजे पण लागलेला आहे. खरं सांगताय इथं आता 3रा वर्ष झालाय हे तर ही सेवा करायला मिळते ही बस खरं सांगतो. तर मित्रांनो बघू शकता आईच्या जसकार गावात आलेलो आहे आईच्या पालखीला. आणि कशी गर्दी थाट झालेली आहे बघू शकता. आमची फॅमिली पूर्ण इथं आहे सगळी. ताईस माझी मिसेस पोरगा तर आणि बघू शकता मित्रांनो. आणि पब्लिकच पब्लिक आहे अफाट पब्लिक लागलेली आहे. आमची फॅमिली पूर्ण इकडं भाऊ पुढे भाऊजी पुढे निघलेला आहे. मित्रांनो ही अशी गर्दी आहे भाविक भक्तांची बघू शकता. चालायला वाट नाही बघू शकता ही आमची कामाची नव्हती काय रे 100% म्हणजे आपल्याला ज्याही मान दिला का माऊली घोडवाला भाऊ याच आहे. प्रत्येक गावांनाच मान दिला पाहिजे. बघा आईचा कसा देऊळ सजवलेला आहे बघू शकता. आई रत्नेश्वरीचं मंदिर सजलं आणि पालखीची वाट बघतात बाहेर कधी पब्लिक तशीच सगळी बघू शकता. ज्याचा तो भाविक भक्त आमची पूर्ण फॅमिली इथं आहे. आणि बघू शकता मी पण इकडे आहे मित्रांनो. आणि आता आईची आरती चालू आहे बघू शकता. माऊली घोड्याला भेटलेला आहे. मंथन माझा असा ट्रेंड मध्ये आईची आरती चालू आहे. रत्नेश्वरी देवी जय कापरी काका महाराज की जय संतान की जय. तर मित्रांनो बघू शकता साहेब पण इथं बसलेले आहेत आपलं. आणि खरंच आता भाऊ बोलला माऊली घोडवाला आबा पण इथे बसलेले आहेत बघू शकता. सर लोक पण बसलेले आहेत. यांच्या मुलं बंदोबस्तामुळे मग आपल्याला कार्यक्रम करण्याला मिळते. यांचा आभार आहे आपल्या माऊली बॉम्ब करून. कारण हे कसं तर असं वर्दीवर नुसतं उभं असलं तर सगळ्यांना घाम फुटतंय दुसरं काय नाही बरोबर नाही सर.
बाकी काही नाही. वर्दी मुलं आपल्याला इज्जत आपण पण वर्दीला दिली पाहिजे, त्यांची रिस्पेक्ट केली पाहिजे. आणि बघू शकता आईची आता पालखी निकाल बँड वाजायची सुरुवात बघू शकता. आता आईची पालखी येण्याची वाट बघतात सगळे मंदिरावर. हा नाही तर आमचे मेहणे भेटलेले आहेत बघू शकता. 2 मिनिटात आमच्या इथं ताईच फिरून फॅमिली आमची. भाऊ येते महेश बालदीची खास माणसं. परत एकदा महेश बालदीचा फॉलो करा. बघू शकता मित्रांनो माऊली घोड्याचा फॅन भेटलं. असाच प्रेम पाहिजे तुमच्या मुलं आम्ही आहो. असंच तुम्ही आम्हाला प्रेम द्या. नवीन नवीन व्हिडिओ बघा. बघू शकता आमची माणसं भेटली. माणसाचं काही लक्ष नाही. कुजबूज चालू आहे दोघांची. राघू महिन्याची कुजबूज चालू आहे बघू शकता. ही अशी राघू महिना दोघा कशी बोलतात बघा. पालखीत गावली बाबा घरा बोलायला नको बोलू काय बरं का नाही. चला ठीक आहे थोडीशी कॉमिक करतो आणि पूर्ण आता व्हिडिओ बघा. आई माऊली आणि या माणूस पालखीसाठी सरपंचात सगळं येण्याचा फॅन गावलेला आहेत माऊली फॅन आणि त्यांचा शूट चालू आहे. आणि असाच फॉलो करा शेअर करा सगळ्यांनी आपल्याला. खरं सांगता योग प्रेम आहे तुमचा आणि समाभाग घेतलेला त्यांनी संदेश दिलेला आहे बघू शकता. बाला भेटला इथं माऊलीच्या व्हिडिओ सगळ्या बघतात सोनारशी आणि असाच ट्रेन राहू द्या. मम्मी आहे का बघा एक फॅनची राहते ताई तर बघू शकता पोरा ओळखतात मम्मीचा वशालतान वसलून दे आहे बेटा. बघू शकता इथं आता पालखीमध्ये आपली पोरगी पण कोणची हरवलेली आहे आणि इथं दादाने डीजे तरी घेऊन ठेवलेली आहे. जर कोणची पोरगी असेल तर जरूर भेटायचं ना भेट घ्या.
मित्रांनो त्यांची मुलगी हरवलेली आहे. इथं डीजे जरी ठेवलेला आहे. मी माऊली घोडवला बोलतोय. जरूर इथं संपर्क साधा. नावाच्या माऊली चॅनलवर तुमचा नंबर आहे. जे फॅन आहे ते कमी खूप फोन करा. इथं मुलगी घेतलेली आहे दादानी, बघू शकता. माई आहे मुलीचं नाव कोणती. तर मित्रांनो बघू शकता आपले फॅन भेटले तर काही दादाच्याकडे मोबाईल देऊन कुठून दादा मोरा 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 वशी भेट मोरा आपला उडन आता इंस्टाला तुमच्या मुलं आम्ही इतकं राहू. लक्षात ठेवा फोटो तुम्ही नाही तुमच्याबरोबर मना करायला पाहिजे. माझ्याबरोबर नाही खरंच असाच प्रेम ठेवा. माई बघू शकता मित्रांनो तो माऊलीवर तुमचा सगळ्या प्रेक्षकांचा प्रेम आहे. असाच प्रेम राहू द्या. दुसरे दादाचा फॅन भेटले सगळे कालव्या शिकलचे असाच लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. आणि अंतिम गावांची पोरं इथं बघू शकता मित्रांनो. दादाचा असाच प्रेम ठेवा. हीच आपली कामाची पावती आहे. भले गावाने येऊ नको चला मित्रांनो बघू शकता माझ्या मुलीची पण फॅन भेटलेली आहे शाळेतली. हाय रत्नेश्वरीच्या आईच्या पालखीला आलेलो. इथं मेळाव्यामध्ये विसरतात लोकांची भेटतात तर सगळी आम्हाला इथं भेटली ना. आमची माऊलची माणसं आलेली आहे तिथं. आपला ओळखला का नाही. कुठला आईने मारलाय बघा. त्या ब्लॉक मध्ये काम केलेलं आहे तो यो काय रे बाबा. आणि भाऊ पण आलाय माऊलशी. बघू शकता ताई पण आली. इथं आमची ताई होती. इथं आमची फॅमिली सीटा घेऊन बसलेली आहे डायरेक्ट. बघू शकता आईचे पंचरवर आणि आईचा फुल जल्लोष चालू आहे. बघू शकता आता आपला कोण भेटला बघा. जिथे दादा आपला काय कोण बघू शकता कोणवालचा त्याचे फॅन आहे ते म्हणा आणि माझे फॅन त्याला असा दादाचा घोडा लय भारी मला लय आवडतंय. माझी लग्नाला फ्री आहे. अरे बस काय बाबा आपल्या बघा काय गरबांसाठी आपला घोडा फ्री आहे. कसा सांगा फक्त 50,000ची दारू पाजायची भाऊ बरोबर नाही. हा बाकीचा मित्र खातीन पण जीव आपला हजीर आहे. लक्षात ठेवा. चल दादा बघू शकता आपल्याला कोण भेटले तिथं. दादाचं भेटलं आपल्या आजची रीती पप्पाची गाय आहे बघा. आमचा पोऱ्या पालखीला सगळी भेटली जसकरच्या भेटलेला आहे. बघू शकता आपला शैलदादा आलेला आहे आई रत्नेश्वरीच्या पालखीला. आज ते दादा ये बंटी दादा आणि बंटी दादा पण इथं भेटलाय बघा. आपल्या नवी मुंबईच्या मानाची पालखीचा दादा जो सगळ्यांना तवरे पोरांना हँडल करते. खावाची गोष्ट नसते. आणि दादा बिन मला भेटला जाम बरा वाटला. कारण कसं असते पैशानं महत्व नसते. दादानी मला एक ताकीद दिली का आपल्या समाजासाठी काय पण कर पाहिजे. पहिलं आपल्या समाजासाठी माऊली द्यायला पाहिजे न खरं सांगतो. बघू शकता आपले माऊलची माणसं आलेली आहेत जसकारच्या पालखीसाठी. आता आपण आलेले सगळी म्हणजे माणसं कुठं पण असली ना आमची तर पहिले आई रत्नेश्वरच्या पालखीला सगळी गावान पहिली येतील. आमची फॅमिली पण बसली आणि भाऊ पण आहेत काका मामा पण आहेत बघा. ताईच बसली कृषा ताई पण बसली सगळी. बसली ही सगळी माऊलशी माणसं आलेली बॅगा घेऊन बघा आहे का नाही. कारण आई रत्नेश्वरीला 3 दिवस आपण कसं पण कुठं पण असली तरी लोक पहिले 3 दिवस काढतात ना इथं पोचतात बघा कार्यक्रमासाठी. ह्योच सगळा आईचा मान आहे ना. मानासाठी येतात सगळी जण.